तासगावपासून 3.5 जिल्ह्यापुरती उरली सुरली राष्ट्रवादी संपवण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले। तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाच्या पाठीशी उभे राहा असं आवाहनही त्यांनी केले। त्याचबरोबर ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार होते त्यावेळी ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांना घरी बसवण्याचं काम आम्ही केले। कोणी बेईमानी केली तर त्याचा बदला काळच घेतो, काळाने बदला घेतला असं उद्धव ठाकरे काय करतायत? आपली शिवसेना कुठे गेली हे शोधतायत। शरद पवारांवर सुद्धा हीच वेळ आली आहे। आता त्यांना आपला पक्ष किती शिल्लक राहिलाय हे पाहण्याची वेळ आल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। भाजपाच्या महाविजय 2024 जनसंपर्क ते जनसंवाद यात्रात ते बोलत होते। गणपती मंदिरापासून बामणी चौकपर्यंत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। त्यांना तुम्हाला कोण पंतप्रधान झालेला आवडेल असे प्रश्न विचारले। अनेक महिलांनी त्यांचे ओवाळून स्वागत केलं। तालुक्यातील अनेक समाजांच्या आणि सामाजिक संघटनांनी त्यांचं स्वागत केलंय। संवाद यात्रेपूर्वी त्यांनी साने गुरुजी नाट्यगृहात तासगाव, कवटेमंका, खानापूर, आटपाडी आणि जत मतदारसंघातील बूथ वॉरियर्स यांच्याशी बैठक घेऊन संवाद साधलाय। कर्नाटक राज्यातील विविध घरफोडीच्या गुन्ह्यात 2 महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या पंढरपूरच्या सराईत गुन्हेगारांनी सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर आणि दापोली परिसरात केलेल्या 5 घरफोड्या उघडकीस आल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यास कुपवाड परिसरात फिरताना अटक केली। त्याच्याकडून घरफोडीतील 17,92,000चा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने असं आरोपीचं नाव आहे। सांगली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे। त्या अनुषंगाने गस्तीवर असणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकास अभिलेखावरील तसेच कर्नाटक राज्यात विविध घरफोडीच्या गुन्ह्यातील सध्या जामीन मिळालेला आरोपी महापालिका क्षेत्रात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार शहरात विविध ठिकाणी पोलीस पथके तैनात करून पाठवण्यात आली होती। त्यातील एका पथकाने आरोपीस कुपवाड येथून ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील 2 महिन्यात सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 5 घरफोड्या केल्याची कबुली दिली। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। आरोपी लखन कुलकर्णी उर्फ सचिन माने यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। विटा नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विटा नगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रँड अँबॅसिडर माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांचा सत्कार करण्यात आला। ॲडव्होकेट वैभव पाटील आणि प्रतिभा पाटील यांचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालेला गौरव ही विटेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे। या सन्मानामुळे विटा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेलाय। स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा नगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला। या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन विटा नगरपालिकेचा मुंबई येथे कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विटा नगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रँड अँबॅसिडर माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील आणि नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांचा सन्मान करण्यात आलाय। स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन करत विटा शहराचं कौतुक केलंय। यापुढेही विटा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकाने अग्रेसर राहावे यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या। अमिताभ बच्चन यांच्याबरोबरची भेट आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा अविस्मरणीय असल्याचे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितले। विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणाजवळ 4.5 लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या 3 पोलिसांनी अटक केली आहे। सारा नोटा बनावट असून संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। वाहिद रफिक पठाण, जमीर शौकत बागवान आणि संतोष श्रीकांत हत्ताळे अशी त्या संशयितांची नावे आहेत। सारा नोटा 500च्या असून त्या कोठून आणल्या, कोठे तयार केल्या याची माहिती घेतली जाते। विश्रामबागचे एक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर होते त्यावेळी कल्पद्रुम क्रीडांगणाजवळ 3 जण संशयास्पदरित्या आढळून आले। त्या 3 चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। त्यावेळी झडती घेतली असता सॅकमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे दिसून आलं। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्या 500च्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालंय। तब्बल 4.5 लाख रुपयांच्या नोटा बनावट असल्याचं दिसून आलं। त्यांनी त्या नोटा कोठून आणल्या, कोठे तयार केल्या याची सखोल चौकशी सुरू आहे। दरम्यान 3 न्यायालयात हजर केली असता 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्या नोटा बाजारपेठेत खपवण्यासाठी आल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलंय। सहाय्यक निरीक्षक पल्लवी यादव अधिक तपास करत आहेत। सांगली शहरातील रसिका मार्केटिंग या एजन्सीने परवान्याची मुदत संपलेली असतानाही शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, हॉटेल्स या आस्थापनांना ना हरकत दाखले दिले। या दाखल्याच्या आधारे महापालिकेच्या अग्निशामक विभागाने संबंधित आस्थापनांना प्रमाणपत्रे दिली। संबंधित एजन्सीची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह टाळाटाळ केली जात आहे। याबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील फराटे यांनी ॲडव्होकेट ओंकार वांगेकर यांच्यामार्फत महापालिकेला नोटीस दिली आहे। 7 दिवसात कारवाई न केल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या। महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसनेही या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले।
पण महापालिकेने गेल्या 3 वर्षात साधी चौकशीही केली नाही। चौकशीचं काम उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडे देण्यात आले, त्यांनी ही दिरंगाई केली। याबाबत संबंधित शाळांसह महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे। येत्या 7 दिवसात कारवाई न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मिरज म्हैसाळ रोडवरील बंद पडलेल्या नरवाडकर पेट्रोल पंपाजवळ पाण्याची इलेक्ट्रिक मोटार आणि वायर विक्रीसाठी आलेल्या प्रकाश शिवाजी मरगाळे, गोविंद चंद्रकांत नाईक या दोघांना अटक करून त्यांच्याकडून इलेक्ट्रिक मोटार आणि वायर असा एकूण 6,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तर त्याच पेट्रोल पंपाजवळ सागर बापू आवळे या 3 धारदार तलवारी घेऊन आल्याप्रकरणी अटक केली। म्हैसाळ येथील बंद पडलेल्या नरवाडकर पेट्रोल पंपासमोर 2 इसम पाण्याची इलेक्ट्रिक मोटार, काळ्या रंगाची केबल वायर कोठून तरी चोरून आणून विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांचं नाव विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले। कसून चौकशी केली असता प्रकाश मरगाळे आणि गोविंद नाईक नाव असल्याचं सांगितलं। मोटारबाबत चौकशी केली असता या दोघांनी मोहननगर, विजयनगर येथील सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीवरील मोटार आणि केबल 10 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चोरून आणल्याचं सांगितलं। ती मोटार नरवाडकर पेट्रोल पंपाच्या मागे ठेवल्याचं सांगितलं। पोलिसांनी मोटार आणि वायर असा एकूण 6,000चा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली असून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तर सागर आवळे हा बंद पडलेला नरवाड पेट्रोल पंपाजवळ पिवळ्या पोत्यामध्ये तलवारी घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। कुपवाड शहरातील प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 8 मधील शारदा नगर येथे गल्ली क्रमांक 1 मध्ये सकाळी नळाला गढूळ पाणी आल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं। नागरिकांनी पाहणी केली असता त्या पाण्याला फेस आला होता आणि त्या पाण्याचा गटारीच्या पाण्यासारखा उग्र वास येत होता। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून साथीचे रोग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शारदा नगर गल्ली क्रमांक 1 येथे काही महिन्यांपूर्वीच नवीन पाईपलाईनचं काम पूर्ण केले। सदर पाईपलाईनमधून पाणी पुरवठा हा त्या भागात होत आहे। गुरुवारी सकाळी नागरिक पाणी भरत असताना बकेटमध्ये गढूळ फेस आलेलं पाणी आल्याचं निदर्शनास आलं। त्या पाण्याचा वास गटारीच्या पाण्यासारखा येत होता। महिन्याभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दुपारी त्या ठिकाणी येऊन लिकेज काढण्याचं काम सुरू केले असल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांकडून मिळाली, परंतु कायमस्वरूपी याचा तोडगा काढावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत। महाकाली साखर कारखान्याने जमीन विक्री करून सप्टेंबर अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज फेडण्याबाबत कारखाना, जिल्हा बँक आणि शिवलँड कंपनी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता। या कराराला ऋण वसुली अपीलीय प्राधिकरणाने मान्यता दिली होती, मात्र या करारानुसार कारखान्याने कर्ज परतफेड केलेली नाही, त्यामुळे कराराचा भंग झाला असून कारखान्याकडील कर्जाला OTSचा लाभ न देता नियमित व्याजासह वसुली का करू नये अशी नोटीस बँकेने महाकाली कारखान्यास दिली आहे। दरम्यान जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे। जिल्हा बँकेने महाकाली साखर कारखाना थकीत कर्जासाठी सिक्युरिटीटायझेशन ॲक्ट अंतर्गत जप्त केला आहे। या कारखान्याचा बँकेने लिलाव जाहीर केला, मात्र लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने कारखाना खरेदी केला। महाकाली कारखान्याची कर्ज परतफेडीची मुदत संपल्याने जिल्हा बँकेने कारखान्याला कायदेशीर नोटीस बजावली। यापुढे कारखान्याच्या कर्जाला OTSचा लाभ देता येणार नाही, तसेच तातडीने पैसे न भरल्यास जमीन विक्रीस दिलेली परवानगी रद्द करून जमिनीचा ताबा घेण्याचा इशाराही नोटीसीत देण्यात आलाय। महापालिकेकडून शहरातील अनधिकृत व विनापरवाना बोर्ड काढण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। गुरुवारी ही मोहीम कोल्हापूर रस्त्यावर राबवली। या रस्त्यावरील 44 फलक काढण्यात आले। सांगली कोल्हापूर रोड, आकाशवाणी रोड, फळ मार्केट परिसरातील अतिक्रमण काढण्यात आली। महापालिका प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने आणि उपायुक्त वैभव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून सांगली शहर आणि उपनगरामध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे आणि विनापरवाना लावलेले फलक काढण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे। अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे आणि त्यांच्या टीमने कामगिरी बजावली। या मोहिमेत आतापर्यंत 1,500हून अधिक छोटे मोठे फलक, फ्लेक्स अतिक्रमण पथकाने काढलेत।